रोहाला आळस खूप येतोय. ओके, चला. इन द एक्झाम्पल, आता एक्झाम्पल काय दिले बघूयात आपण. ओके, इन द अबो एक्झाम्पल 3 इज द होल पार्ट. आता मी जे सांगितलं ते बघा. इन द अबो एक्झाम्पल 3 इज द होल पार्ट ऑफ द नंबर 4. सॉरी, इथे काय दिले 4/10. ओके, अँड इज अ फ्रॅक्शन ऑफ द नंबर. म्हणजे आता जो 3 आहे तो काय आहे, 34/10 होतं ना. येस गाईज. 1 मिनिट, मी कोणाला तरी अनम्यूट करते म्हणजे मला. दिव्या कांबळे, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. आवाज येतो ना माझा क्लिअर? येस मॅम. ओके, आता बघ. याच्यामध्ये आपल्याला आपण एक्झाम्पल काय पाहिलं होतं आता? 34/10. येस. 10. हा, येस. आता त्यांनी काय म्हणतात, 34/10 ही व्हॅल्यू घेतली. तर त्याच्यामध्ये काय सांगतायत त्यांनी, 3 हा आपला काय असणार आहे, होल नंबर असणार आहे. 3 इज अ बरं होल सर. नंबर, राईट. येस. आणि डेसिमल मध्ये काय येस. जाणार आहे, 4/10. हे काय बाय जाणार आहे 10. आपलं, डेसिमल मध्ये जाणार आहे. म्हणजे काय डेसिमल झाला, मध्ये जाणार. 0.4 झाला. झिरो पॉईंट हा. फोर झाला, राईट. येस और रॉंग? येस. हा, तर बघ आता इथे काय म्हणते, सो द डेसिमल पॉइंट इज गिव्हन आफ्टर द होल नंबर 3. 3 च्या नंतर तुम्हाला काय करायचंय, डेसिमल पॉइंट द्यायचंय. कारण का, 34 मधला जो 3 आहे तो काय असणार आहे, आपला होल नंबर असणार आहे, राईट. हा, येस. त्याच्यानंतर रीडिंग करताना मग तुम्ही काय करायचं, डेसिमल पॉईंट 3 च्या नंतर दिला गेला, राईट. 3 च्या नंतर डेसिमल पॉईंट आला. आणि डेसिमल पॉईंट नंतर काय येईल, हे जी व्हॅल्यू आहे 4/10, त्याचं 4 येईल ना. येस और नो? 4 येईल. ओके, येस. तर आपला आन्सर काय 4. होईल, 3.4 किंवा 3 4. डॉट 4, राईट. 4. तर येस. आपण आपण रीड करताना काय करायचंय, 3.4. द फॉलोइंग 3.4. टेबल शोज द रीडिंग अँड रायटिंग ऑफ डेसिमल पॉइंट्स. डेसिमल. ओके, म्हणजे जो वरचा जो आपल्याला टेबल दिला होता तो कशासाठी दिलाय, रीडिंग किंवा रायटिंग करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, हे समजले सगळ्यांना? येस और नो? आता बघा, मी एक एक्झाम्पल देते. मला त्यांनी सगळ्यांनी सांगायचे होल नंबर कोणता येईल. ओके, कोण आन्सर करेल? दिव्या, करू शकशील आन्सर? येस मॅम. काय येईल आन्सर? मॅम 2. तू कसा होल नंबर येईल बाळा, एकदा चेक करा. व्हॉट इज अ होल नंबर? खाली 100 आहे दिव्या, त्यासाठीच मी हा हा नंबर दिलाय तुम्हाला. मॅम 0. येस, 0. आणि 0 नंतर काय करशील तू, पुढची स्टेप काय आहे? हा, पॉइंट 0.25. देशील. पॉइंट दिल्यानंतर काय येईल आपलं, 25, राईट. 25. 0.25. येस. तर इथे आपला होल नंबर काय झाला, 0 इज अवर होल नंबर. ओके, होल त्याच्यानंतर नंबर. आपण डेसिमल पॉइंट दिला. आणि आहे ती गोष्ट आपण फ्रॅक्शन मधली डेसिमल मध्ये कन्वर्ट केली. म्हणजे तिथं काय राहतं, 25/10, राईट. 25/100 राहतं ना, तर त्याचं काय येईल आपल्याला, 0.25. येस. 25. येस. हा, कळलं सगळ्यांना इथपर्यंत? रेया, काय डाऊट आहे बाळा? अनम्यूट करायचं पटकन. मॅम हे आहे ना, तुम्ही होल नंबर परत एकदा एक्सप्लेन कराल का? काय समजलं नाही बाळा? मॅम मी थोडंसं ना, आवाज येत नव्हता. आमच्या इथे कालपासून भरपूर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ओके, काल आता मी बघ, भरपूर आपलं वेळा जे लेफ्ट फर्स्ट सुद्धा एक्झाम्पल झाले. होतं, आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय होतं, 34/10 किंवा अपॉन 10, राईट. येस रेया? येस. ओके, तर त्याच्यामधला 3 हा आपला काय असणार आहे, होल नंबर असणार आहे. ओके,
आपण जेव्हा डेसिमल मध्ये कन्वर्ट करतोय, राईट? मग उरलं काय आपलं? उरतं काय? 4 4/10. ओके. तर तुला हम्म. आन्सर लिहिताना काय करायचंय? 3 ऍज अ होल नंबर घेतला, त्याच्यानंतर एक पॉइंट द्यायचा. ओके. डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. आणि डेसिमल पॉइंट दिल्यानंतर 4/10 केल्यानंतर किती येतं? 0.4 येतं ना. ऍज इट इज 4 हम्म. लिहायचंय. ओके. हे आपलं काय झालं? फ्रॅक्शनचं डेसिमल मध्ये कन्व्हर्जन झालं. ओके. हम्म. ओके. हे म्हणजे काय झालं? आपले डेसिमल फ्रॅक्शन्सच्या व्हॅल्यू झाल्या. ओके. आता तसंच मी एक एक्झाम्पल दिलं होतं, 25 ÷ 100. तर मला त्याचं सांगू शकशील का तू, काय येईल आन्सर? मॅम 2 हा होल नंबर झाला ना? कसं येईल? तिथं 100 आहे ना बाळा, 10 थोडी ना आहे. अच्छा, मग 0. मला सांग आन्सर काय येईल टोटल? 0.25. येस. कळालं? अच्छा. ओके. आता तसंच अजून एक एक्झाम्पल देते, पटकन मला आन्सर सांगायचं. ओके. रेया सांगेल मला याचा आन्सर. आणि बाकीच्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय काय आन्सर येतं. रेया, कमॉन. मॅम 0.056. येस बेटा. आलं लक्षात कसं काढायचं डेसिमल पॉइंट? मॅम नाही, ते मला कळालेलं. हम्म. तुम्ही ते 4/10 काढलेलं ना, मग ते 3 होल नंबर, ते फक्त काय हा. कळालेलं नाही मला. आता बघ, आपल्याला खालचा जो 10चा पार्ट आहे ना, 10चा पार्ट कोणकोणते आहे? 10 आहे, 100 आहे, 1000 आहे, 10,000 आहे. ओके. लॅक, 1 लाख, 10 लाख, काही आहे. ओके. तर त्याचा आपल्याला काय करायचंय? पहिला तो पार्ट बघायचा आपल्याला, की त्या पार्ट मध्ये काय दिलंय. 10 दिले, 100 दिले, 1000 दिले. ओके. आणि त्या पार्ट नुसार ठरवायचं की आपला होल नंबर काय येईल. येस ऑर नो? अच्छा, मग मॅम ते ओके. कसं काढायचं? होल नंबर काय कसं येणार ते? आता बघ ना, 4/10 केलं, याच्यानुसार तू कसं काढलं 0.4 येतं म्हणून. आता 10 ने जर 4 ला डिवाइड झिरो. करायचं झालं तर काय येतं? 0.4 येतं. येस. हम्म. आता हम्म. तसं तू जसं 56 ÷ 1000चं आन्सर सांगितली, ते कशा बेसिस, कोणत्या बेसिसवर सांगितली? ते 1000चे जे झिरो आहेत त्यांच्यावरती. त्याच्यावरती ठरवायचं, किंवा मग तुम्हाला ते जमत नसेल तर डिवाइड करायचं. येस. अच्छा. ओके. त्यानुसार तुम्ही डेसिमल पॉइंट काढू शकता. आणि याच्यावरच आपल्याला एक्झाम्पल असणार आहेत. हा. आता हे रीड कोण करेल? समीरा, अनम्यूट करायचं बेटा. समीरा. येस. रीड करायचं बाळा हे. ओके मॅम. वल्गर फ्रॅक्शन. हम्म. मॅम मग हे मिक्स फ्रॅक्शन आहे, मग आपण याला 5 × 3/10 असं रीड करणार ना? काय बोलली बाळा? मॅम आता बघा, तो वल्गर फ्रॅक्शन मधला फर्स्ट एक्झाम्पल आहे. हा हा. आम्हाला स्कूलमध्ये सांगितलं की जर मिक्स्ड असेल तर मग आपल्याला 5 × 3/10 असं रीड करायचंय. येस, बरोबर आहे. येस मॅम. वल्गर फ्रॅक्शन 5 × 3/10. हम्म. नेक्स्ट 15 × 2/100. थ्री हम्म. अपॉन 100. अपॉन 1000. ओके. Conversation into proper fractions. हम्म. 53/10. 1502/100. आता बघा, Tens. यांनी काय दिलंय? एक आपल्याला टेबल दिलंय, वल्गर फ्रॅक्शन दिलेले आहेत, त्याचं कन्व्हर्जन प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं होतं ते सांगितलंय. त्याच्यानंतर काही 100 मध्ये येतील, काय टेन्स मध्ये येणार आहेत, काही युनिट्स मध्ये येतील, काही टेन्स मध्ये येतील. ओके. तसंच त्यांनी काय सांगितलंय? डेसिमल फ्रॅक्शन कन्व्हर्जन रायटिंग आणि रीडिंग, हे सांगितल्यात गोष्टी. आता आपण जर पाहिलं ह्या टेबलमध्ये, तर या टेबल मधल्या आपल्याला कोणत्या गोष्टी माहिती आहेत? वल्गर फ्रॅक्शन माहितीये, 100 कसं काढायचं, 100 मध्ये कशी संख्या येते, कोणती संख्या येते ते ठरवायचं आपल्याला माहितीये. टेन्स मध्ये, युनिट मध्ये, टेन्थ मध्ये, 100 मध्ये माहितीये, आणि 1000 मध्येही माहितीये. येस समीरा? येस मॅम. आणि डेसिमल फ्रॅक्शन मध्ये पण कसं रायटिंग करायचं किंवा रीडिंग करायचं, हे पण गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. फक्त तुम्हाला एकच गोष्ट झालेली नाही, जे
आपल्या सेकंड टेबलमध्ये दिसतंय. ओके. कन्व्हर्जन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन जे आपण पुढच्या नेक्स्ट वीक मध्ये किंवा जेव्हा आपला नेक्स्ट क्लास असेल त्यामध्ये आपण बघणार आहोत, राईट? तर तो जर तुम्ही येस पार्ट सोडून मॅम. दिला तर बाकी तुम्हाला गोष्टी कोणत्या डाऊटफुल आहेत का ते बघा. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? पिहू चौधरी, 1 मिनिट हा बाळा. अ, हे पार्ट होऊ दे, मग मी तुला सांगते समजावून डेसिमल सायन्सचं. ओके. येस, कोणाला काही डाऊट आहे का या चार्ट बद्दल? जर तुम्ही कन्व्हर्जन इनटू प्रॉपर फ्रॅक्शन हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये काही डाऊट, ते सोडून काही डाऊट आहे का सांगायचं. आरव, 1 मिनिट हा आरव. आरव अनम्यूट कर बेटा. मॅम तुम्ही जे मागे हे जे दिलं होतं ना, हम्म. तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायला, त्याच्यात मॅम ओके. फक्त 3 झिरो होते. आणि मॅम 53 नाही तर काहीतरी असा नंबर होता. पण मॅम ओके. सगळ्यांनी 0.52 टाकला होता. असं का झिरो गं मॅम? पॉईंट 0.52 नाही येणार बाळा. 0.056 असं आन्सर येईल. ओके. यस आरव. आरव तुझा आवाज ब्रेक होतोय 2 बाळा. होते ना? चॅट बॉक्स मध्ये लिहिशील का बाळा? मला आवाज तुझा ब्रेक होतोय. ओके मॅम. हम्म. येस. दुर्वा अनम्यूट कर बेटा. दुर्वा क्षीरसागर. येस दुर्वा. मिस. हा बोल बाळा, काही डाऊट येस आहे? मिस, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग बेटा. मिस तुम्ही, हा, मी आता आता जॉईन झाली, लेट जॉईन झाली मी आज. हम्म. तुम्ही जे वूलगर कोणते कुठले ते वल्गर. वूलगर वल्गर फ्रॅक्शन. फ्रॅक्शन वर्ग आणि हम्म. कन्वर्जन फ्रॅक्शन हे कसं हम्म. केलं तुम्ही? प्रॉपर फ्रॅक्शन आपल्याला बघायचंय बाळा. आपलं प्रॉपर फ्रॅक्शन नाही झालेलं, त्यामुळे तो फक्त टेबल सोडून द्या असं मी सांगितलंय. वल्गर फ्रॅक्शन आपले झालेले आहेत, आपण पाहिलंय. लाईक अनलाईक फ्रॅक्शन जे आहेत ते वल्गर फ्रॅक्शन मध्ये येतात. येस दुर्वा. येस. हम्म. त्यामुळे फक्त सेकंड जो चार्ट आहे ना तो सोडून द्यायचा टेबल, आणि त्याच्यानंतरचे सगळे टेबल बघायचे. आणि जर डाऊट असेल तर सांगायचं. ओके. ठीक आहे. 3/100 घेतलेलं इथं दिसतंय. 1 मिनिट. आता सगळ्यांनी बघायचं इथं. इथे 3/100 हे दिलंय, राईट? त्याचं 100 मध्ये येते म्हणून इथं काय लिहिलंय त्यांनी? 3 लिहिलंय. ओके. आणि 1000 मध्ये येत नाही. नंतर टेन्स मध्ये 0 येतो, आणि युनिट मध्ये पण 0 येतो, म्हणून इथे 0 0 लिहिलंय. त्याच्यानंतर 10 ला काय येतं? 10 मध्ये हे येत नाही कारण इथे 100 आहे. ओके. आणि 100, आता 100 हे दिलंय इथं. पण 100 ला आपण काय करायचंय? 100 म्हणजे आता डेसिमल मध्ये सांगायचं म्हणून इथे काय लिहिलंय? इथे आपण काहीच केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर डेसिमल पॉईंट जो आहे तिथे बघा, तुम्ही कन्वर्जन केलेलं आहे 0.03. येस ऑर नो? हे रॉंग आहे की राईट आहे? सगळ्यांनी सांगायचंय. 0.03. आणि त्याच्यानंतर खालची पण व्हॅल्यू बघा, 0.003 लिहिलंय. समृद्धी कांबळे अनम्यूट करायचंय. येस मॅम. हा, राईट आहे की रॉंग आहे? दोन्ही टेबलचं खालचे दोन टेबल बघा.
यस समृद्धी बेटा, स्क्रीन. येस. हे जे दोन आहेत ना बाळा, हे हा एक आणि हा वाला पॉइंट. ओके, तर इकडे तुला काय मॅम हे करायचंय? हा बोल बाळा. 0.03 आणि 0.003 ते ना. येस 003. येस. हां. हा, त्याचं जर डेसिमल कन्व्हर्जन केलं, आता या व्हॅल्यूचं, ह्या दोन व्हॅल्यू आहेत ना खाली रो मध्ये. ओके, तर ह्या व्हॅल्यू येस. दोन्हीचं कन्व्हर्जन केलं तर ह्या व्हॅल्यू करेक्ट आहेत की नाहीत हे सांगायचं फक्त. आणि ज्यांना माहित नाही किंवा ज्यांच्याकडे बुक नाही त्यांनी स्क्रीनशॉट घ्या करेक्ट आहे बाळांनो. मॅम. येस बेटा, समजलं मग? हो. चार्ट क्लिअर आहे ना? हो मॅम. ओके, चला नेक्स्ट जाऊयात आपण. When converting vulgar fraction into decimal fraction, count the number of zeros. आता बघा, रेयाचा मगाशी काय होता, एक क्वेश्चन होता की मॅम आपण ते कसं ठरवायचं. येस, तर तिथे बघा, when converting vulgar fractions into decimal fractions, count the number of zeros in the denominator. काय करायचं तुम्हाला? डिनॉमिनेटरचे जेवढे झिरो आहेत ते काउंट करायचे. ओके, अँड राईट ॲज मेनी झिरोज ऑन द लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला तुम्हाला काय करायचंय? झिरो लिहून घ्यायचे इन द न्यूमरेटर अँड राईट द डेसिमल पॉइंट. ओके, तुम्हाला काय करायचंय? न्यूमरेटर बघायचंय आणि डिनॉमिनेटरचे झिरो किती आहेत टोटल ते बघायचेत आणि ते झिरो लिहून घ्यायचेत. ओके, लिहून घेतल्यानंतर न्यूमरेटरचा जो नंबर आहे तो बघायचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचंय? डेसिमल पॉइंट द्यायचा. ओके, यस समृद्धी, येस मॅम. काय समजलं? काय सांगितलं मी? मॅम जेवढे झिरो आहेत ना डिनॉमिनेटर मध्ये तेवढे झिरो द्यायचे आणि मग नंतर कुठे तो द्यायचे? नंबर लिहायचा. कोणत्या साईडला द्यायचे? राईट और लेफ्ट साइड? लेफ्ट साइडला. हा, लेफ्ट लेफ्ट साइडला. साईडला लिहायचं आणि न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती बघायची. ओके, आणि ती बघितल्यानंतर हां. तुम्हाला काय करायचंय? डेसिमल पॉइंट कुठं द्यायचंय हे फक्त लक्षात घ्यायचंय. ओके, आता जर खाली एक्झाम्पल पाहिले तुम्ही, 3/100. ओके, तर दोन झिरो देऊन घेतले आणि वरती आहे 3, त्यामुळे काय केलंय? 3 हा आपल्या कधी येणार? 100 आहे ना, त्यामुळे काय होणार? 03 राईट साईडला राहील आणि फक्त 0 आहे तो लेफ्ट साईडला राहील. ओके, त्याच ऍज मॅम इट इज तसंच जर 1000 असेल. हा बोल बाळा. आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आता झिरो आहे ना, मग एकच झिरो सोडून मग पॉइंट द्यायचा आहे का? म्हणजे कशाला म्हणतेय तू? हे डेसिमल मध्येच, आता म्हणजे बघ, जसं झिरो. ऐक ऐक, आता हे आलंय ना आपल्याला, 3/100 आलंय. ओके, आता मी एक तुला एक्झाम्पल देते. 3/10, तर याचं एकच झिरो आहे, राईट? हो. झिरो देऊन घेतला. सॉरी, इथं एक मिनिट. हा, झिरो घ्यायचा, एकच झिरो येते म्हणून झिरो घेतला. त्याच्यानंतर काय येईल? इथे एकच झिरो असल्यामुळे 0 येईल. ओके, आणि वरची जी व्हॅल्यू हो. आहे ती पुट करायची. 0.3 आला आन्सर? हो. राईट आहे ना आन्सर? राईट. ओके, तसंच ऍज इट इज बघ, आता 45 आहे. 1 मिनिट. आता याचा आन्सर सगळ्यांनी सांगा. 45 डिवायडेड बाय 100, तर व्हॅल्यू काय येईल मला सांगायचं. 0.045. येस, क्लिअर आहे आता? हो हो. 0.45 हे आन्सर येईल का? मॅम कारण 45 100, अपॉन 100चं का? हा, कारण झिरो झिरो पॉईंट झिरो घेतल्यानंतर फोर फाय ना. झिरो घेतल्यानंतर झिरोच्या जागी आपण जरी 2 झिरो ठेवले तर झिरोच्या जागी काय आलेलं आहे? तिथे 4 आलेलं आहे, राईट? ओके, येस. वरती किती संख्या आहेत? 2 आहेत ना, त्यामुळे झिरो पॉईंट हो. फोर्टी फाय हे आन्सर येईल. अच्छा. ओके, ओके. ओके.
आणि जर म्हणजे दोन थाउजंड संख्या असेल, तर हा. काय येईल तिथं? 0.045. येस. अच्छा. हो मॅम. The place value of the decimal fraction the place value of the decimal fraction digit, that is, observe and understand the place value of the digit in the number 435.864 from the following table. आता बघा त्यांनी आहे तसे डिजिट प्रॉपरली लिहिलेले आहेत सायमल्टेनियसली. ओके. त्याच्यानंतर बघा आता त्यांनी काय दिलंय, 4 ला 100, प्लेस काय त्याचं 400. ओके. त्याच्यानंतर 3 ला काय दिलंय, टेन्स आणि 5 युनिट. ओके. आणि त्याच्यानंतर काय दिलंय, 10th, 100 आणि 1000. आता ह्या गोष्टी लक्षात घ्या बाळांनो. आता हे कसं काढलं, आता तुम्ही जर असं बघितलं, डिरेक्टली बघितलं, तर तुम्ही काय म्हणाल, 1 मिनिट. हा, आता बघा, जर तुम्ही ही व्हॅल्यू डायरेक्टली बघितलं तर तुम्ही काय म्हणाल, मॅम 8 तर 100 ला आहे, 6 तर 10th ला आहे आणि 4 तर युनिट प्लेसला आहे. येस ऑर नो? येस. बरोबर. बट इथे काय आहे, इथे डेसिमल आहे ना. येस हो, येस. हा, इथे काय दिलाय, डेसिमल दिलाय. त्यामुळं डेसिमल नंतरच्या आपल्याला व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्यात. डेसिमल म्हणजे काय असणार आहे, डेसिमलच्या पुढे 0 आपण गृहीत धरतो. ओके. तर 0.864 असं दिलंय. ओके. तर 0.864 म्हणजे काय, 0.8 काय होईल, टेन्स होईल ना, टेन्सचा पार्ट होईल, राईट. त्याच्यानंतर 0.86 जर दिला असेल तर तो काय होईल, 100चा पार्ट होईल. 100. येस ऑर नो? सगळ्यांनी लक्ष द्या हो हो. बाळांनो. आणि त्याच्यानंतर 100. 0.864 असणार आहे. 0. काय असणार आहे, 8, 6 आणि 4. त्यामुळे तो काय होईल, 1000 येईल. ओके. ओके. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? हा, स्पृहा अनम्यूट करायचं बेटा. मॅम तुम्ही ते आधी म्हणत होतात ना, ते तुम्ही समृद्धीला विचारलं होतं की 45/100 काय येतंय. ती येस. म्हणाली ती 0.045 असं काहीतरी म्हणाली. हा, ते 0.45 राहून येतं. दे. हो, 0.45. मला ते ट्रिक सांगायची होती. आमच्या स्कूलमध्ये ऑलरेडी शिकवलं होतं की आता जर आपल्याला आता मी सांगू अशी तुला कोणते ट्रिक? पण नंबर द्या मला. हे बघ, आता जेवढे नंबर असतील ना, आता 100 असेल तर तिथे किती नंबर आहेत, 2 नंबर. ओके. म्हणजे 2 झिरो झिरो. झाले. तर 2 व्हॅल्यूज ही कुठे आली पाहिजे, राईट साईडला आली पाहिजे. ओके. आणि 0 हा तेच. म्हणजे, बरोबर आहे ना. ही एक ट्रिक तुम्ही यूज करू शकता. पण कधी कधी ती ट्रिक्स आठवत नाहीत किंवा काय होत नाही, त्यामुळे तुम्ही जे आपले रूल्स आहेत, जे आपल्याला इथे सांगितले गेले त्याच्यानुसार चला. ओके. मी पण जेव्हा रिकरेक्शन करत होते त्यामुळे तिला मी सांगितलं की 0.45 हे आन्सर येईल. ओके. येस स्पृहा? अजून एक करेक्शन आहे की जेव्हा आपण आता 0.45 रीड करतो, 45 नाही करत. 0.45 म्हणजे 45 नाही करत जेव्हा आपण डेसिमल येस येस, पार्ट रीड बरोबर. करतो. हा, म्हणजे 0.45 असं का करतो, कारण ते 45 होत नसतं. आता 0.4 हे काय येतं, टेनच्या पॉइंटला येतं. आणि 0.45 हे कशाला येतं, 100च्या पॉइंटला येतं, राईट. हा. ओके. त्यामुळे तुम्ही 45 रीड करा किंवा 864, आता इथे जसं आहे तसं 864 हे तुम्हाला रीड करता येत नाही. 864 असंच तुम्हाला रीड करावं लागतं जेव्हा डेसिमलच्या पुढच्या संख्या असतात. ओके. हा. आणखी कोणाला काही डाऊट आहे? मॅम, जर का आता म्हणजे तुम्ही दाखवलं 0.864, तर मग ते राईट साईडला असल्यावर त्याला टेन्स, हंड्रेड्स आणि थाउजंड्सच असतं का? येस बेटा. आता बघ, डेसिमलच्या
जो राईट साईडला फर्स्ट येतो ना कधीही, हो आता आता जो हा 8 आलेला आहे ना फर्स्टला, ओके, तर तो काय होईल 0.8 होईल ना, त्यामुळे तो कशामध्ये मोडतो, 10th मध्ये. हो हो ओके. जर त्याचं तू कन्व्हर्जन फ्रॅक्शन मध्ये केलं तर तो कशामध्ये मोडेल, 10th मध्ये, कारण तिथे 0.8 आहे. राईट. ओके. आता तसंच जर तू 6 ला बघितलंस तर तिथं काय येतं, 0.86 येतं. ओके. 0.86 हा, किंवा 0.86 धर, 0.50 धर, 0.54 धर, काही धर, तर तिथं काय होतं, ते केव्हाही तिथं जर तशी संख्या आली तर ते काय असतं, 100 मध्येच कन्व्हर्जन होतं त्याचं. येस. कारण ही येस येस आपली होल नंबर नाहीये, हे डेसिमलच्या पुढची संख्या आहेत. ओके. बट हो हे जे संख्या आहेत, हे जे डेसिमलच्या अगोदरच्या इकडच्या जे संख्या आहेत त्यांचं तसं नसतं. आता 435 म्हटलं तर ते 435च राहतं. 4 ला टेन्स किंवा 3 ला युनिट प्लेस असं नाही म्हणता येत. ओके. कारण हे पॉइंट मध्ये नाही, हा काय असतो, आपला होल नंबर असतो. ओके. आणि डेसिमल नंतरचा जो असतो तो पॉइंट मध्ये नंबर असतो, तो होल नंबर नसतो, कधीही नसतो. ओके. क्लिअर आहे का बाळांनो? ओके येस हो मॅम, मला किती विचारायचं होतं, उद्या क्लास आहे का? उद्या उद्या क्लास नाहीये आहे? बाळा क्लास. नाही. आणि नेक्स्ट सॅटरडे आहे का? येस. ओके, म्हणजे स्पृहाला हा दर भेटावंच सॅटरडेला लागतं. नेक्स्ट क्लास सॅटर्डेला असेल. ना. स्पृहाला सारखंच भेटावं लागतं, नाही तर स्पृहा रुसली लगेच, नाहीतर डान्सच नाही करत मॅम, मी नाही मग नेक्स्ट श्रेया मग. सॅटरडेला नाही असणार. नेक्स्ट सॅटरडेला मी नाही असणार आहे. नाही का? तरी पण क्लास त्याची असणार आमची आहे. ट्रिप जातीये. मॅम, आमची ट्रिप जातीये पुण्याला शाळेत. ओके. एवढं लवकर. म्हणून कुठे चालले तुमची नेक्स्ट ट्रिप? सॅटरडे पुणेला, तिथे वॉटर पार्कला, कोणता स्नेक वॉटर पार्क आहे? पार्कला, सायन्स पार्कला, कृष्णाई वॉटर पार्क तिकडे पुण्याला. ओके. मी पण पुणेलाच आहे, म्हणून म्हटलं स्पृहाची भेट घेतली असती. मॅम, ते कृष्णाई वॉटर पार्क आहे ना, तुम्ही तिकडे जवळ राहता का? हा, मी जवळपासच आहे म्हणजे बाळा. स्नेक पार्क आहे, सायन्स पार्क आहे. ओके. तिकडे एक मॉल मध्ये पण सायन्स आम्ही पार्क जाणार जवळच आहोत. आहे मला, सायन्स पार्क जवळ आहे मला. घेऊ शकता तुम्ही, तर येता झालं मग तर. ना. तू इन्व्हिटेशन दिली तर मी येईल ना, नाहीतर बाबा कशाला हा. मॅम आमच्याकडे आल्यात असं होईल. हो की हम्म. नाही? नाही नाही, हम्म. काही नाही मॅम, अजून ते चिन्मय पण असेल, म्हणजे चिन्मय पण आमच्या स्कूलमध्ये आहे ना, ओ, त्याचं पण चिन्मय बोलू. पण तुमच्याच स्कूलमध्ये आहे का? येस ओके. चिन्मयने पण रजिस्ट्रेशन केलंय की नाही ट्रिप साठी? मॅम, यस म्हणजे अजून चिन्मय. काही पैशाचं सांगितलं, कालच सांगितलं होतं. चिन्मय बेटा अनम्यूट करा. मी मॅम केलं. ओके. तू पण जाणार आहे ट्रिपला? येस मॅम. ओके. येस मग आणखी कोण कोण जाणार आहे, कोण कोण आहे स्पृहा चिन्मय सोबत? मॅम, आमचे मित्र आहेत क्लासमधले. ओके. आम्हीच. ओके, चालेल. एन्जॉय करा. आपण सॅटर्डेचा आणखी कधीतरी घेऊयात किंवा फ्रायडेला ठेवूयात. ओके. एक्स्ट्रा क्लास. मॅम, तुम्ही सायन्स पार्कच्या जवळ राहता? येस बेटा. ओके, हम्म. तर झालं तर भेटायला येऊ शकता. ओके. चला, पुढचा पार्ट घेऊयात. स्टडी केअरफुली. आता बघा, 100 पैसे असं लिहिलंय, तर त्याचं रुपीमध्ये कन्व्हर्जन करायचंय. काय येईल स्पृहा? 100 पैसेला जेव्हा आपण रुपी मध्ये हे कन्वर्ट करतो तेव्हा 1 येतं आन्सर, 1 रुपी. त्याच्यानंतर 50 पैसे असेल तर? 0.5. ओके. म्हणजे हे समजलंय ना तुम्हाला? आता 75 हो. पैसे लिहिले. ओके. मी नाही. तुला आहे का नाही? ती नाही सांगायला. ती नाही, मी नाही. तसं म्हणलं असलं बोलत जाऊ लागतं चिन्मय. सर, आज काय तर होतं इंग्लिश इव्हॅल्युएशन, त्याच्यामध्ये तिचं आलंय की नाही? तिनं पाठ घेतलं होतं. तुला नाही घेतलं? मला नव्हतं घ्यायचं. 0.07 रुपी. आता याचं कन्व्हर्जन कोण सांगेल मला? ओजस्वी. 0. टीचर
हा 0.07 रुपी असेल तर त्याचं पैसेमध्ये कन्वर्जन कसं करशील? 7 किती? 7 पैसे. ओके. आणि मला एक सांग, 0.07 येतं तेव्हा ते 100 मध्ये होतं की 1000 मध्ये होतं की टेन्स मध्ये होतं कन्वर्जन? 100. येस, करेक्ट आहे. म्हणजे समजलंय ना? हो टीचर. हम्म. त्याच्यानंतर 4.5 रुपीजचं त्यांनी काय केलंय, 4 रुपीज आणि 50 पैसे म्हणजे 50 पैसे. ओके, बरोबर आहे ना? 4 हा होल नंबर असल्यामुळे 4 रुपीज आणि त्याच्यानंतर 50 ऍज इट इज पैसे, कारण ते डेसिमलचं त्यांनी काय केलं, कन्वर्जन केलंय. ओके, आणि 0.5 असल्यामुळे काय येईल, टेन्स मध्ये मोडलं जाईल, त्यामुळे 50 आलंय. यस. ओके गाईज, म्यूट करायचंय बाकी. समृद्धी म्यूट कर बाळा. ओके, कार्तिक अनम्यूट करायचं बेटा. आणि आपण 9:15 पर्यंत 9:10 पर्यंत आपण क्लास घेऊयात. ओके. ओके, रेया अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. काय प्रॉब्लेम आहे? काय नाही. तू आता काहीतरी टाकली होती ना चॅटबॉक्स मध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. हा. आता बघ, 100 सेंटीमीटर आहे तर त्याचं काय होईल, मीटर मध्ये कन्वर्जन काय होईल, 1 मीटर. येस. 1 मीटर. हा, हो 1 सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं झालं तर काय करशील? मॅम, ते आपल्याला ते 1/100 करायचं. 1 सेंटीमीटर इज 100, सो आपल्याला मग आपलं उत्तर 1.01 भेटलं. आणि 0.5 मीटरचं जर कन्वर्जन करायचं झालं तर किती सेंटीमीटर येईल? 0.5 मीटर इज इक्वल टू किती झिरो सेंटीमीटर? पॉईंट फाय मीटर इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. येस, करेक्ट. समजलंय ना बाळांनो इथपर्यंत? हो मॅम. मॅम, तुम्ही ते आता म्हणजे आता 10 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा घेणार आहेत ना. मग आता येस. 9 वाजले, तर तुम्ही आतापासून म्हणजे मग काल शिकवलेलं ते घेणार आहे. आता आपण हेच घेऊयात आणि काय करूयात, कारण ह्याचा थोडाच पार्ट राहिलाय कन्सेप्टचा. त्याच्यानंतर ह्याचे क्वेश्चन आन्सर आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये घ्यावी लागतील. ओके, तर आपण हा पार्ट क्लिअर करूयात आणि नेक्स्ट वीक मध्ये मग आपण त्याचे क्वेश्चन आन्सर आणि ह्याचे क्वेश्चन आन्सर एकत्र घेऊयात. ओके, चालेल. हा. चालेल ना? म्हणजे काय करू, 1 तास असतो ना आपल्याकडे, त्याच्यामध्ये अर्धा तास आपण ह्याचे क्वेश्चन घेऊयात आणि अर्धा तास त्याचे क्वेश्चन घेऊयात. क्लिअर आहे बाळांनो? मॅम, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं की तुम्ही आता जेव्हा नेक्स्ट वीक क्लास घ्याल, हा ते हा. माहित नाही आमची ट्रिप कधी येणार आहे, तर तेव्हा तुम्ही डायरेक्ट पुन्हा मला पुन्हा रेकॉर्डिंग लेक्चर्स तुम्ही सेंड कराल का? येस बेटा, रेकॉर्डिंग सगळे भेटतील तो तुम्हाला. माहित नाही. आणि आतापर्यंत हा. भेटलेत का तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग? हा हा भेटले. हा. हा, तसंच भेटेल. आता बघा, कन्वर्ट रुपीज इंटू पैसे अँड मीटर इंटू सेंटीमीटर्स बाय डुईंग इंटू 100 किंवा मल्टिप्लाय बाय 100. ओके, आता 5 दिलेलं आहे. हाऊ मच पैसे? ओके, तर काय करायचं तुम्हाला, 5 × 100 इज इक्वल टू 500 पैसे. येस ऑर नो? करेक्ट आहे ना? ओके, त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट काय दिलाय, 2 मीटर. त्याचं आता सेंटीमीटर मध्ये करायचं झालं तर काय येईल? आयशा शेख अनम्यूट करायचं बेटा. येस टीचर. हा, गुड आता इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग आयशा बाळा. आता मला सांग, 2 मीटर आहे आणि त्याचं जर आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचंय तर कसं कन्वर्जन होईल? 200 सेंटीमीटर होईल मॅम. त्याच्यासाठी काय 200. करावं लागेल?
स्टेप बाय स्टेप सांगू शकशील? टू हम्म हाँ मैम हम्म. हाँ मैम मराठी हा मराठी चालेल सांगू चालेल, का कसंही सांग, जे इझी जाईल तसं सांगू शकते तू. 2 गुणिले 100 करावं लागेल मॅम. ओके, आता मी एक तुला देते, त्याचं मला कन्वर्जन डेसिमल मध्ये करून दाखवायचं. ओके, ओके, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. 30 / 100 इज इक्वल टू, आन्सर सांगायचं सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये. कम ऑन आयशा. मॅम हाँ मॅम 0.013 येईल का? काय झिरो येईल? पॉइंट 0.30. ओके, आन्सर करेक्ट आहे, पण रीड करताना किंवा रायटिंग करताना काय करायचंय? 0.30. ओके. हो हम्म. मॅम बोला. आमचे मॅम बोलले की आपण रीडिंग करताना म्हणजे 0.30 सुद्धा बोलू शकतो, नाहीतर हम्म. 0.30 पण बोलू शकतो, नाहीतर मग 0.30 पण बोलू शकतो. 30 बोलू शकतो बाळा, पण कसं होतं, काय काय विद्यार्थी काय करतात, 0.30, मग 30 म्हटलं तर 3 हे काय करतात त्यांनी, आता समज आता त्याच जागी जर 0.300 असेल, तर ते लोक काय करतात, 300 ला काय म्हणतात, 3 हे 100 प्लेसला आहे असं सांगतात. पण खरं तर ते 300 प्लेसला असतं का रे या? नाही, ते 100th असतं. नाही नाही, ते 10th प्लेसला असतं. 0.300 आता हा बघ, 0.300. ओके, आता मी हे असं रीड केलं, राईट. आणि जर मी असं तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलं, आता समजा आपली एक ओरल एक्झाम आहे असं आपण गृहीत धरलं, आणि मी आता तुला सांगते की 0.300 आहे रे या, तर मला सांग 3 हे कोणत्या प्लेसला आहे? तर तू पटकन काय म्हणशील, हा आता मॅडमने तर 300 सांगितलं, तर 100 प्लेसला असेल. पण ते तसं नाहीये. हे 3 आहे ते कुठे आहे? 10th प्लेसला आहे. कारण तिथं काय होतं, 0.3 होतं. येस रेया. हो ओके, त्यामुळे हे टेन्सला येतं. त्याच्यानंतर आणखी एक झिरो घेतला, तर हा झिरो काय येतो? 100 प्लेसला येतो. त्याच्यानंतर एक झिरो घेतला, तर तो काय येतो? 1000ला येतो. आणि त्याच्यानंतर घेतला तर 10,000ला येतो. येस ऑर नो? येस राईट आहे ना? हो ओके, तर शक्यतो तुम्ही रीड करताना किंवा रायटिंग करताना तुमच्या हिशोबाने करा, बट डेसिमल पॉइंट हे तेच आहेत असं गृहीत धरू नका. आता 0.3000 केलं तर 3 हे 1000 प्लेसला येतं का? नाही येत. ओके, मॅम, त्या तो जो हिशोबानं. पॉइंट आहे मॅम, जो पॉइंटच्या आधी जे लागलेले असतात ना, त्याला आपण टेन्स आणि इंटेन्स बोलतो. आणि जे येस. पॉइंटच्या नंतर जे लागलेले असणार, हम्म मग हम्म त्याला आपण